विषारी दारू पिल्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 12हून अधिक बळी गेल्यानंतर खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंधारपठांकडून खुलेआम हातभट्टी दारू विक्री। चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदी काठावरील हातभट्टीच्या दारू गुत्त्याचं शुक्रवारी दुपारनंतर पुढचं फाटक बंद। नदीकडील मागच्या दारानं झाडीतून वाट काढत मिळतोय फुगा। 20 रुपयात फुगा पिऊन बेधुंद होणाऱ्यांचा नदीकाठी अड्डा। वाढत्या नशेखोरांमुळे गुन्हेगारीला खतपाणी। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्रयशून्यतेमुळे हातभट्टीचा धंदा जोरात। हडपसर आणि दापोडी फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 12 नागरिकांचा मृत्यू। पुणे पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आदेश। या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांना विषारी दारूच्या रॅकेटच्या मुळाशी जाण्याच्याही दिल्या सूचना। संयुक्त तपासात शुक्रवारी सायंकाळपर्यंत 8 जणांना बेड्या या विषारी दारूचा पुरवठा कुठून झाला आणि यात कोणाचा सहभाग याचाही शोध घेतला जातोय। विषारी दारू पिल्याने मृत्यूच्या घटनेनंतर शुक्रवारी खेड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या पथकाने गाडकवाडी आणि धामणटेक येथे हातभट्टीच्या गुत्त्यावर कारवाई। गाडकवाडी गावच्या हद्दीत वाघगाव ते लोणीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत देशी दारूच्या बाटल्या केल्या हस्तगत। या प्रकरणी अभिषेक संभाजी सरडे वय 28 गाडकवाडी याच्यावर कारवाईचा हातोडा। धामणटेक येथे दुपारी 1 वाजता प्लास्टिक कॅनमध्ये 30 लिटर गावठी हातभट्टी दारू विक्री करीत असताना सोनी राठोड वय 34 या महिलेवर LCBची कारवाई। खरीप हंगामामध्ये निविष्ठांची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन। पथकाच्या तपासणीत जिल्ह्यातील 34 वितरकांचे परवाने निलंबित। या कारणामुळे जिल्ह्यातील भेसळयुक्त खते, बियाणे आणि कीटकनाशके यांच्या विक्रीस आळा बसण्यास होणार मदत। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांची माहिती। आंबेगाव तालुक्यात 8, भोरमध्ये 2, दौंड तालुक्यात 9, इंदापूरमध्ये 2, जुन्नरमध्ये 9 आणि शिरूर तालुक्यात 4 याप्रमाणे परवाने करण्यात आले निलंबित। आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कनेरसर पाबा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती। अखेर गोगावले वस्ती ते पाबा रस्त्यावरील खड्डे बुजवले। खराब रस्त्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा। नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाकडून तातडीने काम सुरू। आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश।